Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेला धक्का देण्याचे प्रयत्न काही संघटनांकडून सातत्याने होत असले तरी मराठी माणसाचा हक्क आणि सन्मानाच्या संरक्षणासाठी आम्ही कायम ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही सांगलीचे आमदार रोहित पाटील यांनी दिली. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी बेळगाव दौऱ्यावर आले असता शहरातील भांदूरगल्ली येथील अमित देसाई यांच्या निवासस्थानी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सीमा भागातील मराठी समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. माझे वडील स्वर्गीय RR पाटील आबा यांचे बेळगावशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते. महाराष्ट्र एकीकरण समितीशी असलेला भावनिक संबंध आणि सीमा भागातील मराठी माणसांविषयीची आत्मीयता आम्हाला नेहमीच बेळगावकडे खेचून आणते, असेही त्यांनी सांगितले. सीमा भागातील 10वी 12वी विद्यार्थ्यांना नापास केल्याच्या मुद्द्यावर आम्ही विधिमंडळात आवाज उठवल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्नावर कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्ष मोठ्या प्रमाणावर पैसा वापरून लोकप्रतिनिधींना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक मराठी नेते राष्ट्रीय पक्षांचे गुलाम बनल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून ते मराठी समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवू शकत नाहीत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. मराठी समाजासाठी संघर्ष करण्याची वेळ आली तर हेच लोक कितपत समाजाच्या पाठीशी उभे राहतील हे सांगता येत नाही. मात्र आम्ही स्वाभिमान आणि स्वामीनिष्ठ भावनेतून सीमा भागातील मराठी जनतेसोबत कायम उभे राहू, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. प्रसंगी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, डॉक्टर विराज पाटील, RM चौगुले, सूरज कुडुसकर, किरण हुद्दार, रोहन जाधव, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू मुदगेकर, विक्रम पाटील, विजय देसाई, शिवाजीराव देसाई, प्रभाकर देसाई, प्रितेश होसूरकर आदी उपस्थित होते. RPD GSS सभागृहात SKE सोसायटी व लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ते 17 मे 2026 आयोजित आंबा, रानमेवा व रानभाजी महोत्सवाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्घाटन रोटरीचे माजी प्रांतपाल व प्रगतशील शेतकरी शरद पै यांच्या हस्ते झाले. तरुण भारत हा या महोत्सवाचा मीडिया पार्टनर आहे. स्थानिक व परगावच्या आंबा उत्पादक व व्यापाऱ्यांचे विविध स्टॉल्स येथे उभारण्यात आले असून विविध प्रकारच्या आंब्यांच्या प्रजाती उपलब्ध आहेत. शरद पै यांनी सांगितले की डॉक्टर किरण ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महोत्सव आजच्या काळाची गरज असून उत्पादक व ग्राहकांना एकाच व्यासपीठावर आणणारा आहे. यामुळे आंब्यांच्या विविध प्रजातींची ओळख नागरिकांना होणार असून ग्राहकांना निवडीची मोठी संधी मिळणार आहे. यावेळी SKE सोसायटीचे व्हाईस चेअरमन अशोक शानभाग, उपाध्यक्ष अजित सोलापूरकर, राज देशपांडे, ज्ञानेश कलगटगी, बिंबा नाडकर्णी, भरत शानभाग, प्राध्यापक माधुरी शानभाग, सरिता पाटील, तरुण भारतच्या मनीषा सुभेदार तसेच लोकमान्य सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू तसेच दीपक गुरंग, राजू नाईक, निखिल पाटील, अभिषेक कणेरी, निशांत जाधव, नितेश पाटील, लोककल्पचे संचालक किरण गावडे आदी उपस्थित होते. खाद्यप्रेमी बेळगावकरांसाठी सुवर्ण संधी. येतोय आपल्या मातीतील अस्सल चवींचा उत्सव. साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी, लोकमान्य आणि तरुण भारत आयोजित आंबा आणि रानमेवा महोत्सव 2026. येथे तुम्हाला मिळतील आंब्याच्या विविध जाती, रसाळ रानमेवा, अस्सल स्थानिक खाद्यपदार्थ आणि बरंच काही. सोबतच मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रम आणि माहितीपूर्ण प्रदर्शने. तर विसरू नका 15, 16 आणि 17 मे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत. स्थळ GSS RPD कॉलेज कॅम्पस, टिळकवाडी, बेळगाव. चला मेजवानीचा आनंद लुटूया. तुमचे सहर्ष स्वागत आहे.
राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आलं असतानाच डी.के. शिवकुमार यांच्या समर्थनार्थ बेळगाव शहरात लावण्यात आलेल्या नेक्स्ट चीफ मिनिस्टर बॅनरमुळे नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. शिवकुमार यांच्या वाढदिवसानिमित्त कित्तूर आणि चन्नम्मा सर्कलसह शहरातील विविध प्रमुख चौकात हे मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनरवर नेक्स्ट चीफ मिनिस्टर डी.के. शिवकुमार असा ठळक उल्लेख करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हे बॅनर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या वतीने लावण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या बॅनरनंतर काँग्रेसमधील आगामी राजकीय घडामोडींविषयी तर्कवितर्कांना वेग आला असून शहरात याची जोरदार चर्चा सुरू आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची तर सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली असून ही दरवाढ तात्काळ लागू झाली आहे. बेळगाव येथे पेट्रोलचा दर 106.02 रुपये तर डिझेल 93.99 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. पश्चिम आशियातील संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे तेल कंपन्यांवर आर्थिक ताण निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 97.77 रुपये, डिझेल 90.67 रुपये प्रति लिटर झाले असून मुंबईसह अन्य महानगरातही दरवाढ लागू झाली आहे. मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी दरात 2 रुपयांची वाढ जाहीर केली असून त्यामुळे सीएनजी 84 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. सीएनजी दरवाढीचा सर्वाधिक परिणाम ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि सार्वजनिक वाहतुकीवर होण्याची शक्यता असून सर्वसामान्यांच्या प्रवास खर्चात वाढ होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 3 मे 2026 रोजी झालेली नीट यूजी 2026ची परीक्षा रद्द केल्यानंतर फेर परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली असून ही परीक्षा रविवार दिनांक 21 जून रोजी घेतली जाणार आहे. पेपर फुटी आणि गैरव्यवहारांच्या आरोपांनंतर एनटीएने तपास सुरू केला होता. गेस पेपरमधील अनेक प्रश्न परीक्षेत आल्याने संशय अधिक बळावला होता. तपासात गैरप्रकार उघड झाल्यानंतर अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरातील 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेली ही फेरपरीक्षा आता नव्या तारखेनुसार पार पडणार असून अधिक माहिती एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. लोकनेते राजाराम बापू पाटील ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक 16 मे रोजी सायंकाळी 5 वाजता तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन बेळगाव येथे करण्यात आले आहे. हा सोहळा अकादमी व शब्दगंध कवी मंडळ संघ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार जयंतराव पाटील असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थान येथील सेंट्रल युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर उपस्थित राहणार आहेत. साहित्य, कला व संस्कृती क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याने बेळगावमध्ये समृद्ध साहित्यिक वातावरण निर्माण होणार आहे. लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या कार्याचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येत असून यंदा या उपक्रमाचे 4थे वर्ष आहे. आयोजकांनी साहित्यप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. आसिफ सेठ यांच्या आसिफ सेठ फाउंडेशनच्या वतीने सलग 3ऱ्या वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन शैक्षणिक प्रोत्साहन देण्यात आले. परीक्षेत 95% अधिक गुण मिळवणाऱ्या 6 विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹25,000 शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये शासकीय हायस्कूलमधील 5 विद्यार्थी आणि सेंट झेवियर हायस्कूलमधील 1 विद्यार्थी यांचा समावेश आहे. तसेच 90% ते 94% गुण मिळवणाऱ्या शासकीय हायस्कूलमधील 11 विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या गुणवत्तेला दाद देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले. बेळगाव शहरातील भाग्यनगर पहिला क्रॉस परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कचरा पडून असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेच्या कचरा वाहकांना वारंवार निदर्शनास आणून देऊनही दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. काही रहिवाशांच्या घरांच्या विशेषतः स्वयंपाकघराच्या समोरच कचऱ्याचे ढीग साचल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
अनगोळ आणि भाग्यनगर परिसरातील सर्व्हिस रस्त्यांवरही कचरा उचलला जात नसल्याने परिस्थिती बिघडत चालली आहे. दुसरीकडे स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिकेकडून नागरिकांचा फीडबॅक घेतला जात असल्याने कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी तातडीने कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. बेळगाव शहराच्या सौंदर्यात भर घालत महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यासाठी क्रेडाई महिला शाखेच्या विशेष प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. बेळगावातील कॅन्टोन्मेंट रोड आणि क्लब रोड सर्कल परिसरात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत शहरातील प्रमुख चौकांमध्ये महिला सक्षमीकरण दर्शवणारे पुतळे उभारण्यात येणार असून परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. भारतीय महिलांचे सामर्थ्य, त्याग आणि देशभक्तीचे प्रतीक म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार राजू सेठ, ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, अध्यक्ष सुदाम हरिविजय मनसलवार, सीईओ सुधीर तुपेकर, सतीश मन्नोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी, प्रशांत वांडकर, PS हिरेमठ, आनंद कुलकर्णी यांच्यासह इतर उपस्थित होते. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्न सराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग, प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव आणि मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 7वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी मराठा मंदिर बेळगाव येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी संमेलनाच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करून यंदाचे साहित्य संमेलन विविध वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी समृद्ध होणार असल्याचे सांगितले. उद्घाटन सत्र, संमेलनाध्यक्षांचे भाषण, प्रेरणादायी शिवव्याख्यान तसेच बहारदार काव्य मैफिल अशा 3 प्रमुख सत्रांमध्ये संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार असून साहित्यप्रेमींसाठीही एक पर्वणी ठरणार आहे. या बैठकीस परिषदेचे राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष DB पाटील, शिवसंत संजय मोरे, MY घाडी व इतर, तसेच महिला जिल्हाध्यक्ष अरुणा गोजे पाटील, मनीषा नाडगौडा, गीता घाडी, सविता वेसने यांच्यासह इतर उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार दिनांक 15 मे पासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. जागतिक ऊर्जा संकट आणि पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दौऱ्याची सुरुवात संयुक्त अरब अमिरातीपासून होणार असून ऊर्जा सहकार्य, LNG करार आणि गुंतवणूक यावर चर्चा अपेक्षित आहे. नेदरलँड्समध्ये हरित हायड्रोजन, सेमीकंडक्टर आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्यावर भर दिला जाणार आहे. स्वीडन, नॉर्वे आणि इटलीमध्ये तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण, व्यापार तसेच जागतिक अन्न सुरक्षा विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. विजयपूर जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील मरोल गावातील शेतात दुसरे लग्न करण्यास अडथळा ठरत असल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. मृतदेह मोटारसायकलवरून तंगडगी गावातील पुलावर आणून नदीत फेकण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी त्याचा डाव उधळला. आरोपी सम्मेद विजय साबणावर राहणार तेरडाळ याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मृत महिलेची ओळख गंगव्वा सुनील त्यापी, वय 25 अशी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. बेळगाव शहरातील उद्यमबाग जवळील पार्वतीनगर परिसरात वाहनधारकांना अडवून दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 2 तरुणांविरोधात उद्यमबाग पोलिसांनी कारवाई केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून परशुराम हुल्लेप्पा करकाळे वय 21 आणि रामप्पा हुल्लेप्पा करकाळे वय 24 यांना ताब्यात घेतले. आरोपींविरोधात BNS 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांच्याकडून काळी लाल रंगाची हिरो होंडा मोटारसायकल आणि लाकडी दांड्याची कुदळ जप्त करण्यात आली. जप्त मोटारसायकलची किंमत सुमारे 35,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले. BNSS 2023च्या कलम 129 अन्वये आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचा जामीन घेण्यात आला असून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील असा इशारा पोलीस आयुक्तालयाने दिला आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. आसिफ सेठ यांच्या पुढाकारातून जाधवनगर परिसरात 65 लाख रुपये निधीतून सर्वसमावेशक पार्क विकास प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत विद्यमान मोकळ्या जागेचे रूपांतर आधुनिक आणि सुसज्ज सार्वजनिक उद्यानात केले जाणार आहे. यात सौंदर्यीकरण, फुटपाथ, बसण्याची व्यवस्था, वृक्षारोपण, प्रकाश व्यवस्था आणि मनोरंजनासाठी स्वतंत्र जागांचा समावेश आहे. उद्घाटनावेळी आमदारांनी नागरिकांशी संवाद साधत स्वच्छ व सुसज्ज सार्वजनिक जागा निर्माण करणे हे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत दीर्घकाळ प्रलंबित असलेली गरज पूर्ण होत असल्याची भावना व्यक्त केली. विजयपूर जिल्ह्यातील मोरडगी येथे शुक्रवार दिनांक 15 मे रोजी पहाटे घराचे छप्पर कोसळून एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये गुरुनाथ बडिगेर वय 35, पत्नी ज्योती बडिगेर वय 28, मुलगी काळम्मा वय 13 आणि कीर्ती बडिगेर वय 9 यांचा समावेश आहे. गुरुनाथ यांच्या घराची दुरुस्ती सुरू असल्यामुळे ते सध्या भाड्याच्या घरात होते आणि ते आजच शुक्रवारी आपल्या घरी परतणार होते. मात्र नियतीने त्यांच्यावर काळाचा घाला घातला. घटनेनंतर महसूल, पोलीस, आरोग्य व अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाला असून सिंदगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पालकमंत्री MB पाटील यांनी घटनास्थळी भेट देत मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून वीरेशच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाकडून घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी सिंदगीचे आमदार अशोक मनगुळी, माजी आमदार रमेश भुसनूर, नरसिंगसा तिवारी, अशोक वारद तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यात गुरुवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळामुळे मोठे कडुनिंबाचे झाड उन्मळून पडून 1 जण जागीच ठार झाला. ही घटना मुद्देबिहाळ विजयपूर रस्त्यावरील ढवळगी गावाजवळ घडली. मृत व्यक्तीची ओळख बिदरकुंदी गावचे रहिवासी आणि KSRTCचे निवृत्त कंट्रोलर बसलिंगप्पा दोडबसप्पा कडूर वय 64 अशी झाली आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले झाड उन्मळून पडले आणि ते बसलिंगप्पा यांच्या अंगावर कोसळले. झाडाखाली अडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर निपाणी बकरी बाजारात गुरुवारी बकरी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. येत्या बुधवार दिनांक 27 मे रोजी बकरी ईद साजरी होणार असून त्यानिमित्त नागरिकांनी खरेदीला सुरुवात केली आहे. संकेश्वर, रायबाग, मुधोळ, विजयपूर, महालिंगपूर, कागल, कोल्हापूर, मुरगुड, गडहिंग्लज आणि आजरा येथून नागरिक बकरी खरेदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. बाजारात बकऱ्यांचे दर 10,000 रुपयांपासून 50 ते 60,000 रुपयांपर्यंत असल्यानेही खरेदी सुरूच राहिली. सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचे दिसून आले असून मुस्लिम बांधवांसह इतर समाजातील नागरिकही उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.